सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम आपण सर्वजण उभं राहूया राष्ट्रगीतासाठी. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचे ही दस्तराणी तो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र. लोकमत आयोजित श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रस्तुत आम्ही सावित्रीच्या लेकी 2024 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा. या सन्मान सोहळ्यात प्रतिष्ठित मान्यवर आणि रसिक प्रेक्षक बंधू भगिनी या सर्वांना मी नितीन घाणेकर या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. जोरदार टाळ्या वाजवा स्वतःसाठी. खूप छान. आजचा सोहळा काहीसा खूप शुभ आहे सर्वांसाठी. इथल्या प्रत्येक लेकीसाठी प्रत्येक स्त्रीसाठी हा सन्मान सोहळा आहे. म्हणजेच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा. आणि या सन्मान सोहळ्यासाठी आपण प्रथम म्हणजेच प्रत्येक सोहळ्याची सुरुवात आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. प्रत्येक सोहळ्याची सुरुवात ही शुभ चिंतन म्हणजेच आपल्या गणेश वंदनानं करूया. एक समूह गीत तुमच्यासमोर सादर होत आहे आणि त्यानंतर आपण या सोहळ्याला सुरुवात करू. आपण
धन्यवाद. खूप सुंदर आणि छान असं नृत्य सादर केलं, ते म्हणजेच गणेश वंदना. आणि यानंतर आपल्या खऱ्या अर्थानं सुरुवात होते सोहळ्याला. लोकमत आयोजित श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रस्तुत आम्ही सावित्रीच्या लेकी 2024 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा. पहिल्या प्रथम मी आमच्या लोकमतचे उपाध्यक्ष श्रीनाथ देसाई आणि लोकमत ग्रुपचे उपाध्यक्ष म्हणजेच निनाद देसाई यांना विनंती करतो की प्रमुख मान्यवर आपले उपस्थित आहेत त्यांना मंचावर आपण पाचारण करूया दीप प्रज्वलनासाठी. यानंतर रायगड विभागाचे प्रमुख श्री सचिन खामकर या दोन्ही मान्यवरांस विनंती करतो की त्यांनी आमच्या प्रमुख मान्यवरांना मंचावर आमंत्रित करायचं आहे. पहिले प्रमुख पाहुणे आहेत आपले आदरणीय लोकनेते रामशेठजी ठाकूर माजी आमदार. जोरदार टाळीने आपण त्यांचं स्वागत करूया. भंडारकर सर उपस्थित. नवी मुंबई जाहिरात विभाग प्रमुख भंडारकर सर मंचावरती उपस्थित. यानंतर आदरणीय प्रशांत ठाकूर आमदार पनवेल विधानसभा अध्यक्ष श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल. माननीय श्री परेंजी ठाकूर माजी सभागृह नेते पनवेल महानगरपालिका सेक्रेटरी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ. त्यानंतर अरुण शेठ भगत उपाध्यक्ष रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल
टाळ्यांचा आवाज होऊ दे जोरदार. आदरणीय श्री रामशेठजी ठाकूर, माजी आमदार, प्रशांतजी ठाकूर, सोबत परेशजी ठाकूर, टाळ्यांचा आवाज जरा जोरदार होईल प्लीज. मंचावरतीच उपस्थित राहायचंय, आपल्या सर्वांना विनंती आहे. मंचावरतीच आसनस्थ व्हायचंय. आपल्या सर्वांचं स्वागत होईल. लोकमत ग्रुपचे उपाध्यक्ष श्रीनाथ देसाई यांना विनंती करेन मी, प्रत्येक मान्यवर आपण स्वागत करूया मंचावरती. सोबत नवी मुंबई जाहिरात विभाग प्रमुख भंडारकर सर, मी विनंती करतो देसाई सरांना, निनाद देसाई सर यांनी प्रत्येक आपल्या मान्यवरांचं आपण स्वागत करायचं आहे. आपल्या सर्वांचे लाडके म्हणजेच आप्पा आपले सर्वांचे, यांचं सर्वप्रथम आपण स्वागत करूया. सर्वसामान्यांसाठी झटणारे आपले लोकनेते रामशेठजी ठाकूर, माजी खासदार. टाळ्यांचा आवाज जोरदार, टाळ्यांचा आवाज. त्यानंतर आदरणीय प्रशांतजी ठाकूर, आमदार पनवेल विधानसभा अध्यक्ष श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, यांचे आपण स्वागत करूया. आदरणीय परेशजी ठाकूर, माजी सभागृह नेते पनवेल महानगरपालिका सेक्रेटरी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, यांचे आपण स्वागत करूया मंचावरती. श्री कैलास गावडे, उपायुक्त पनवेल महानगरपालिका, यांचे आपण स्वागत मंचावरती. टाळ्यांचा आवाज. यानंतर श्री अविनाश कोळी, अध्यक्ष उत्तर रायगड जिल्हा भाजप, यांचे आपण मनापासून स्वागत. आदरणीय अरुण शेठ भगत, उपाध्यक्ष रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, यांचे या मंचावरती स्वागत. त्यानंतर सौ चारुशिलाताई खरत, माजी उपमहापौर पनवेल महानगरपालिका, जोरदार टाळीने आपण त्यांचं स्वागत करायचं आहे मंचावर. आणि कविताताई चौतमल, माजी महापौर पनवेल महानगरपालिका, आवाज जोरदार टाळ्यांचा, यांचंही मनपूर्वक स्वागत या मंचावर. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करतो त्यांनी आसनास्थी व्हायचे, विराजमान व्हायचे या मंचावर. धन्यवाद. सर्वांना हा सोहळा
माहीत आहेच, कर्तृत्ववान महिलांचा आपण सन्मान सोहळा करतोय आणि या सन्मान सोहळ्यात पुन्हा एकदा मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. इथे तळागाळात झटणारी एक स्त्री, भगिनी, लेक आणि त्या लेकीचा सन्मान होतोय, कारण ती झटते समाजासाठी, समाज कल्याणासाठी. मग ती कुठल्याही क्षेत्रात असू दे, सामाजिक क्षेत्रात असू दे, कला क्षेत्रात असू दे, क्रीडा क्षेत्रात असू दे, कुठल्याही तज्ज्ञ असू दे, या कुठल्याही क्षेत्रात ती झटते. तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी म्हणून हा सन्मान सोहळा आहे. आणि खरंच आपण या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. कारण मीही पनवेलचाच आहे आणि मला अभिमान आहे त्याचा. कारण मी बऱ्याच वर्षापासून बघतोय सर स्वतः लोकनेते आपल्या सगळ्यांचे आप्पा सगळ्यांसाठी झटताना दिसत आहेत. आणि मी बघतोय स्वतः की आपल्या ह्या विभागात, पनवेल विभागात असे अनेक महिलांसाठी खास कार्यक्रम होतात. आरोग्याविषयी म्हणा किंवा क्रीडा क्षेत्राविषयी म्हणा किंवा कला क्षेत्राशी निगडीत असतील, असे अनेक कार्यक्रम होतात. आणि त्याच्यासोबत आपल्याला एक चांगला, एक सुखद अनुभव म्हणजे आपल्याला हा थिएटर मिळाला आहे सगळ्यांना. तो सगळ्यांसाठी खूप चांगला सुखद आहे, जेणेकरून आपण सगळे इथे बसतोय, हे सन्मान सोहळे होतात आणि प्रत्येक स्त्रीचा सन्मान होतोय. पहिल्या प्रथम मी विनंती करतो आमच्या लोकमत रायगड विभागाचे प्रमुख श्री सचिन खामकर यांना विनंती करतो की त्यांनी स्वागतपर त्यांचं मनोगत व्यक्त करायचं. जोरदार टाळ्या वाजवूया आपण सचिन खामकर सरांसाठी. धन्यवाद घाणेकरजी. नमस्कार, मी सचिन खामकर, रायगड प्रमुख. आपल्या इथे उपस्थित माननीय लोकनेते रामशेठजी ठाकूर, माजी खासदार, तसंच माननीय प्रशांत ठाकूर, आमदार पनवेल विधानसभा आणि अध्यक्ष श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, परेशदादा इथे उपस्थित आहे. मी परेशदादाला दादाच बोलतो कारण का मी त्यांना 2006 पासून ओळखतोय, तेव्हा आमची पहिली ओळख झाली होती. पण आता मान्यवर परेश ठाकूर, माजी सभागृह नेते, पनवेल महानगरपालिका आणि सेक्रेटरी आहेत ते श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, तसेच इतर मान्यवर जे इथे उपस्थित आहेत, काही माजी महापौर आहेत, काही आपल्या सामाजिक मंडळाचे सभासद आहेत, या सर्व मान्यवरांचं मी ते आभार मानतो. मी इथे स्वागत भाषण करायला वगैरे आलो नाही आहे, पण एक लोकमतची ओळख म्हणून, कारण का जेव्हा आम्ही मोठ्या साहेबांना हा कार्यक्रम सांगितला की आम्ही सावित्रीच्या लेकी, तेव्हा एका झटक्यामध्ये त्यांनी हा कार्यक्रम, म्हणजे एका सेकंदाचा न करता त्यांनी तो कार्यक्रम पटकन कबूल केला. म्हणजे आम्ही जेव्हा मिटिंगला बसलो तर 3 ते 4 विषय ठेवले होते, पण हा विषय जेव्हा समोर ठेवला त्यांनी सांगितले नाही, हा कार्यक्रम करायचा आहे, मला महिलांसाठी काहीतरी करायचं आहे आणि मला माझ्या पनवेलच्या महिलांसाठीच काहीतरी करायचं आहे. म्हणजे त्यांचं विजन एकदम क्लिअर होतं आणि ते नक्कीच क्लिअर आहे प्रत्येक वेळेस. आणि प्रत्येक मिटिंगला त्यांनी आम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअरपणे, पारदर्शकपणे सांगितल्या. लोकमतबद्दल सांगायचं झालं तर 100 वर्षाची लोकमतची परंपरा आहे. 100 वर्ष आज लोकमतला होऊन गेली आहेत. महाराष्ट्राचा नंबर 1चा न्यूजपेपर आहे महाराष्ट्र आणि गोवा. नंबर 1चा न्यूजपेपर आहे लोकमत. महाराष्ट्र आणि गोव्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगायला आवडेल, दिल्लीमध्ये सुद्धा लोकमत जातो. आता आपण विचार कराल दिल्लीत कशाला लोकमत जातो, दिल्लीत कुठे मराठी पेपर आहेत, पण दिल्ली महाराष्ट्र मंडळ, दिल्लीला जे महाराष्ट्र मंडळ आहे, आणि तुम्हाला बिलीव्ह नाही वाटणार, दिल्लीमध्ये पण आपल्या चांगल्या कॉपीज जातात, तिथे पण मराठी लोक आहेत. आणि आम्हाला आमचा अभिमान आहे की आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचलेलो आहे. जे आपण जय महाराष्ट्र गीतामध्ये बोलतो की दिल्लीचेही तख्त राखितो, तसा दिल्लीचाही तख्त राखितो आमचा लोकमत. दर दिवशी कमीत कमी 20 लाख कॉपी आम्ही छापतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये. म्हणजे 20 लाख कॉपी आम्ही वेगवेगळ्या सेंटरला छापतो. आमचे 11 मराठी एडिशन्स आहेत, 3 हिंदी एडिशन्स आहेत आणि 3 इंग्लिश एडिशन्स आहेत, आणि दिल्लीचा 12वा मराठी एडिशन, असे टोटल आमचे 18 एडिशन्स आहेत. 20 लाख कॉपी आम्ही छापतो. म्हणजे विचार करा, आमची वाचक संख्या, नेहमीची दररोजची आमची वाचक संख्या ही जवळजवळ 2.52 कोटी आहे. म्हणजे 2.52 कोटी वाचक संख्या आमची आहे. लोकमत मुंबईबद्दल सांगायला झालं तर लोकमत मुंबई हा MMR रिजन जो आहे तो कव्हर करतो. त्याच्यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर. पालघरच्या पोलादपूर पासून ते पालघरच्या डहाणूपर्यंत, डहाणू वापीपर्यंत लोकमत जातो. लोकमतच्या इथेही कॉपी खूप चांगल्या आहेत. पॅन्डेमिकमध्ये म्हणजे कोविडमध्ये बराचसा 1 महिना पेपर बंद होता, त्याच्यानंतर बऱ्याचशा कॉपी पडल्या होत्या, पण त्याच्यानंतर लोकमत एकमेव मराठी पेपर आहे ज्यांनी त्या कॉपी परत रिट्राईव्ह केल्या, त्या परत चालू केल्या. आणि मागच्या 1 वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये आपण पाहाल, लोकमत मुंबई हा मुंबईचा नंबर 1चा पेपर झालेला आहे. आणि वेगवेगळ्या बातम्या लोकमत इम्पॅक्ट तर्फे आम्ही देतो, याचा आम्हाला अभिमान आहे. लोकमत फक्त वृत्तपत्रात नाही आहे, तर लोकमत डिजिटली सुद्धा आहे.
360 डिग्री 360 डिग्री डिजिटल आमचं चालतं. लोकमतचं यूट्यूब चॅनल आहे lokmat.com. त्या व्यतिरिक्त लोकमत सखी, लोकमत फिल्मी, लोकमत ॲग्रो, लोकमत भक्ती असे इन्स्टा आणि यूट्यूब चॅनल्स आहेत. मला नक्कीच तुम्हाला सांगायला आवडेल की जर तुम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही प्रत्येक चॅनलला सबस्क्राईब करा, पहा. त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी येतात. खास करून लोकमत सखी जे सांगेल, कारण का हा महिलांचा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय विकत घ्यायचं आहे आणि तुम्हाला काय बनवायचं आहे हितपर्यंत त्याच्यामध्ये सांगितलं जातं. तर असं लोकमत हे 360 डिग्री पसरलेलं आहे. उत्तरोत्तर लोकमत वाढत चाललेलं आहे. याच्या मागचं कारण म्हणजे आपल्यासारखे सहकारी आम्हाला भेटतात, आपल्यासारखे सादरकर्ते आम्हाला भेटतात, आपल्यासारखे सहकार्य करणारे आम्हाला भेटतात. त्यामुळे लोकमत आज नंबर 1ला आहे. आजचा कार्यक्रम हा आम्ही सावित्रीच्या लेकी, याचं पहिलं नाव आम्ही ठेवलं होतं आम्ही सावित्रीच्या मुली. पण मोठ्या साहेबांनी सांगितलं की मुली थोडंसं वेगळं वाटतं, लेकी करा, लेकी जरा शोभून दिसेल. आणि तेही आम्हाला पटलं. म्हणजे किती तीक्ष्ण नजरेने ते पाहतात प्रत्येक गोष्टीकडे हे आम्हाला तिथे जाणवलं. फोकस नजरेने पाहतात हे आम्हाला जाणवलं. आणि मग आम्ही सावित्रीच्या लेकी. आणि जी प्रक्रिया होती ती तुम्हा सगळ्या अवॉर्ड विनिंग लोकांना माहिती आहे की आपण एक फॉर्म दिला होता, तो फॉर्म भरून घेतला होता, तुमच्याबद्दलची माहिती घेतली होती. आणि त्यामध्ये आपल्या सामाजिक मंडळाच्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी आम्हाला खूप चांगली मदत केली, खूप चांगलं सहकार्य केलं. वेळोवेळी फोन करून, बोलवणं करून, भेट करून आणि सगळं नियोजन करून त्यांनी चांगली मदत केली. त्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचे मी आभार मानतो. आणि आजचा पुढचा कार्यक्रम म्हणजे ज्या सन्मान सोहळा आहे त्याची सुरुवात आपण आता करूया अशी मी विनंती करतो कार्यकर्त्यांना. आणि माझे 2 शब्द इथेच थांबवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. इथे उपस्थित आता माननीय YT देशमुख साहेब, व्हॉइस चेअरमन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था इथे उपस्थित आहेत. मी निनाद सरांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते आपण त्यांचंही स्वागत करूया मंचावरती. जोरदार टाळ्यांचा आवाज होऊ दे. धन्यवाद. धन्यवाद सर. विराजमान व्हा. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार आणि स्वागत. सर्व इथे लेखी उपस्थित आहेत आपला सन्मान घेण्यासाठी. आणि खरंच हा सन्मान वाखाणण्यासारखा आहे आणि तो अभिमानाचा आहे आणि तुम्ही त्याच्या मानकरी आहात संपूर्णपणे. कारण हे असे कार्यक्रम राबवताना एक प्रोत्साहन मिळतं आपल्याला. ही पाठीवरची थाप असते कौतुकाची, जेणेकरून आपण समाजात वावरताना किंवा समाजात काम करताना आपण अजून नेटानं आणि धैर्यानं आणि कर्तृत्वानं आपण अजून पार पाडतो ते कार्यक्रम. बरोबर ना? कुठलाही सोहळा असू देत. आणि स्त्रीचा आपण कधीच तिचं हे मन आपण ओळखू शकत नाही, पण तिला माहिती आहे की कशा पद्धतीने पुढे जायचं, कसं सरकायचं. बरोबर ना? म्हणूनच स्त्री तुझ्या शक्तीला सलाम, तुझ्या कर्तृत्वाला सलाम, तुझ्या धैर्याला सलाम. कितीही लढलीस, कितीही पडलीस, कितीही सोसलस, तरी तूच तुला सावरलंस. नाती सांभाळून पिढी जपणारी तू, नोकरी सांभाळून घर जपणारी तू, घर सांभाळून घर चालवणाऱ्यालाही जपणारी तू, प्रत्येक पिढीला एक आदर्श देणारी तू. स्त्री तुझ्या जन्माला सलाम, तुझ्या कार्याला सलाम. जोरदार टाळ्या स्वतःसाठी होऊ द्यात. आणि आता आपण ज्या टप्प्याकडे पोहोचलोय तो म्हणजेच आपला हा कर्तृत्वाचा हा सोहळा महिलांच्या. आणि सर्वप्रथम मी विनंती करतो की पहिला प्रथम मी ही विनंती करेन की प्रत्येक आमच्या या लेकीस महिलेस एकदा सत्कार झाला किंवा सोहळ्याला कौतुक इथे मंचावरती आपलं सन्मान झालं की मंचावरून बसायचं आणि जायचं नाही आहे. कारण प्रत्येक जे लेक आहे तिचा प्रत्येकीचा आपला एक शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी सोहळ्याच्या शेवटी एक चांगला ग्रुप फूट होणार आहे आणि तो लोकमतमध्ये जाणार आहे. पनवेलला आमचे काही इकडचे काही वर्तमानपत्र आहेत किंवा डिजिटल आहेत त्यासाठी सुद्धा तुमचा प्रत्येकाचा फोटो जाणार आहे. त्यामुळे कुणीही जाऊ नका. सन्मान मिळाला की बसा शेवटपर्यंत. कारण प्रत्येक स्त्री ही आमच्या त्या वर्तमानपत्रात दिसली पाहिजे किंवा वर्तमानामध्ये छापली गेली पाहिजे, भेटली पाहिजे. बरोबर ना? म्हणून ही विनंती. चला आपण सुरुवात करतोय. पहिल्या प्रथम ज्या सन्मानासाठी मी बोलावणार आहे या मंचावरती आणि सर्व मान्यवर, या मान्यवरांच्या हस्ते आपण प्रत्येकाचा आपण सन्मान करणार आहोत. पहिल्या प्रथम येत आहेत डॉक्टर शोभना पालेकर, वैद्यकीय विभाग. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं मंचावर स्वागत करायचंय. वैद्यकीय विभागातले आहेत डॉक्टर शोभना पालेकर. साहेबांनाच विनंती करतो आपले सर्वांचे लोकनेते
माननीय श्री रामसिंहजी ठाकूर, माजी खासदार तसेच प्रशांतजी ठाकूर, डॉक्टर प्रज्ञा डोंगरगावकर, वैद्यकीय शैक्षणिक विभाग. टाळ्यांचा आवाज होऊ दे जोरदार, कारण प्रत्येक स्त्री म्हणजेच लेख हिचा सन्मान गौरवास्पद झाला पाहिजे या मंचावरती. टाळ्यांचं कडकडाट. सौ वैशाली ठाकूर, व्यवसाय विभाग. सौ वैशाली ठाकूर, व्यवसाय विभाग. टाळ्यांसाठी खंड पडला नाही पाहिजे. सर्व प्रतिष्ठित मान्यवर मंचावर यांच्या शुभ हस्ते प्रत्येक लेकीचा हा सन्मान म्हणजेच स्त्रीत्वाचा सन्मान. सौ सायली सरक, सामाजिक सेवा विभाग, यांचंही या मंचावर स्वागत. त्यांचंही आपण यथोचित सन्मान करणार आणि सन्माननीय प्रतिष्ठित व्यक्ती अशीच तुमची घोडदौड चालू राहू दे निरंतर. विजया बाबर, मनोरंजन विभाग. टाळ्यांचा आवाज जोरदार. आमंत्रित विजया बाबर. हॅलो हॅलो वा. सौ स्नेहल पाटील, क्रीडा विभाग. आमंत्रित मंचावर. टाळ्यांचा आवाज होऊ दे. स्वस्तिका घोष, टेबल टेनिस क्रीडा विभाग, स्पोर्ट मध्ये. आमंत्रित मंचावर जोरदार टाळ्या. सौ गीता गुप्ता, योग शिक्षिका विभाग. टाळ्यांचा आवाज होऊ दे. आमंत्रित मंचावर सौ गीता गुप्ता, योग शिक्षिका विभाग. अभिनंदन. मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आपण त्यांचं यथोचित सन्मान करायचं आहे. सौ वैशाली जगदाळे, शैक्षणिक विभाग. आमंत्रित मंचावर. जोरदार टाळ्यांचा कडकडाट. जोरदार टाळ्या. अभिनंदन. यानंतर ओपन स्काय अकॅडमी, शैक्षणिक विभाग. उपस्थित मंचावर आमंत्रित. टाळ्यांचा आवाज. ओपन स्काय अकॅडमी, शैक्षणिक विभाग यांचं एक कार्य, अनमोल असं कार्य शैक्षणिक विभागामध्ये. यांचाही आपण सन्मान करतोय. आम्ही सावित्रीच्या लेखी 2024 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान. आणि ते प्रत्येक लेख अभिमानाची आहे, गौरवाची आहे. आपल्या पनवेल विधानसभेचे प्रशांतजी ठाकूर म्हणजे आमदार, सरपंच आवडते अध्यक्ष श्री रामसिंह ठाकूर, सामाजिक विकास मंडळ यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. जोरदार टाळ्या होऊ देत सरांसाठी, जोरदार टाळ्या. भारत माता की.
आज लोकमत आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ या दोनही संस्थांच्या संयुक्त विद्यमानं पनवेल आणि परिसरातल्या आपणा सर्व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि आपापल्या क्षेत्रातल्या सर्व सावित्रीच्या लेखी आपला होणारा हा सन्मान या सोहळ्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक सन्माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, या मंचावरती उपस्थित असणारे लोकमतचे उपाध्यक्ष निनाद देसाईजी, या ठिकाणी उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळीजी, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पनवेलच्या महापौर डॉक्टर कविता चोतमोलजी, सन्माननीय अरुणशेठ भगतजी, वाय.टी. देशमुखजी, परेश ठाकूरजी, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सौ चारुशिला घरतजी, या ठिकाणी उपस्थित पनवेल महापालिकेचे उपायुक्त या ठिकाणी कैलास गावडेजी, उपस्थित असणारे सन्माननीय भांडारकरजी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचा ज्यांचा आत्तापर्यंत सन्मान झाला आणि थोड्या वेळात आणि सर्वांचाच सन्मान होणार आहे, अशा आपण सर्व पनवेल आणि परिसरातल्या सर्व विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या अशा आपण सर्व मान्यवर आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे सन्मान्य डॉक्टर प्रकाश पाटीलजी, सौ दर्शना भोईरजी, राजश्री वावेकरजी, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सर्व सन्मान्य सहकारी, उपस्थित असणारे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, उद्योग क्षेत्रातील सर्व मान्यवर, सर्व उपस्थित सहकारी, उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, वेगवेगळ्या पद्धतीनं आज आपल्या देशाची होणारी वाटचाल ही आपल्या सर्वांच्यासाठी दिवसागणिक प्रेरणादायी होत चाललेली आहे आणि म्हणून आपण पाहू शकतो की आज ज्या वेळेला आपणा सर्वांचा सन्मान होतोय, या आपल्या देशाच्या राष्ट्रपती एक शिक्षिका आहेत, एक आदिवासी शिक्षिका आहेत आणि आदिवासी घरात जन्म घेऊन शिक्षिका बनत मग पुढे कधीतरी आमदार, मग त्याच्यातून पुढे लोकप्रतिनिधित्वाच्या पायऱ्या चढत चढत राज्यपाल आणि आता राष्ट्रपती बनलेल्या द्रौपदी मुर्मूजी, एक स्त्री कर्तृत्वाच्या दिशेनं पुढे जाताना किती उंच या ठिकाणी जाऊ शकते, याचा आदर्श आज या देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान असलेल्या द्रौपदी मुर्मूजी आपल्या सर्वांच्या पुढे आहे. आणि आपण गेल्या काही कालावधीमध्ये आपल्या देशाची जर वाटचाल पाहिली तर ही देशाची वाटचाल आपल्या सर्वांच्यासाठी प्रेरणादायी आहे. कारण आपल्या देशानं जशा महिला राष्ट्रपती दिल्या आहेत, तशाच पद्धतीनं महिला पंतप्रधान इंदिरा गांधींच्या रूपाने दिल्या आहेत, तशाच पद्धतीनं प्रत्येक क्षेत्र, तुम्ही क्षेत्राचं नाव घ्या आणि त्या क्षेत्रामध्ये आपण कुठलंही क्षेत्र हे आम्हाला आता अशक्य नाही याची जाणीव आपणा सर्व महिलांनी करून दिलेली आहे आणि त्याबद्दल मी आपल्या सगळ्या महिलांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. लोकमत ग्रुपच्या बद्दल या ठिकाणी सांगितलं गेलं, 100 वर्षाहून अधिक काळाची वाटचाल आणि आज जर लोकमत ग्रुप देशभरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती पसरलेला आहे की या लोकमतच्या माध्यमातून एकाच वेळेला वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा 20 लाख पेपर्स रोजच्या रोज निघतात, 18 एडिशन्स वेगवेगळ्या भाषांमधल्या या प्रत्येक दिवसाला जर निघत आहेत आणि त्या माध्यमातून त्या त्या प्रांतातल्या त्या त्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या कर्तृत्ववान लोकांना समाजाच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातो. आज आपण सर्वच जण पाहू शकू की समाजामध्ये अनेक चांगलं काम करणारे व्यक्ती आहेत. आपल्यापैकी अनेक जण विद्यार्थी असताना आपल्याला सातत्यानं या ठिकाणी निबंधाचे विषय असायचे की आपल्याला समाजाच्या पुढे ज्याच्यामध्ये आदर्श घेता येईल अशी व्यक्तिमत्व आहेत तरी की नाहीत. आज ज्या वेळेला सावित्रीच्या लेकींचा सन्मान या ठिकाणी होतोय, तर सावित्रीच्या लेकींचा सन्मान, या सन्मानाची बातमी एक दिवस किंवा 2 दिवस येईल, पण सावित्रीच्या लेकी जे काही करून दाखवत आहेत, आपापल्या क्षेत्रात करून दाखवत आहेत, हे
365 दिवस लोकांच्या पुढे आलं पाहिजे. लोकमत आणतंय, अन्य वर्तमानपत्रातून आणलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये डिजिटल मीडिया म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. आपण टी व्ही कधीतरी 20 वर्षापूर्वी जेव्हा चालू करत होतो तर त्यावेळेला टी व्हीवरती 25-30 वर्षापूर्वी तर एकच चॅनल होतं आणि त्या एका चॅनलवरून बातम्यांच्या शिवाय पलीकडं फार काही पाहायला मिळत नव्हतं. म्हणजे बातमी किंवा मनोरंजन याच्या पलीकडं काही नव्हतं. पण समाजाच्या पुढे ज्यांचा आदर्श आम्ही बाळगावा असं काही पुढं आलं पाहिजे हे वर्तमानपत्राच्या शिवाय येत नव्हतं. आता चॅनल्स झाले आणि आता सोशल मीडिया की ज्याच्या माध्यमातून मग व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, ट्विटरपासून आपण आता लोकमतच्या इंस्टाग्रामच्या पोस्टच्या आपण या ठिकाणी उल्लेख त्यांचा ऐकला. तर अशा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला काही ना काहीतरी चांगलं आणि समाजामध्ये आपण ज्याचं अनुकरण करावं असं सातत्यानं पाहायला मिळतंय. आज या अशा पद्धतीचं कर्तृत्व समाजाच्या पुढे लोकमतच्या माध्यमातून रोजच्या रोज येत आहे आणि त्यामुळे त्याबद्दल मी लोकमत परिवाराचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला आमच्या चांगल्या गोष्टी समाजापुढे आणण्याचा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. आज माननीय रामशेठ ठाकूर साहेब या व्यासपीठावरती आहेत. निवेदक आमचे सहकारी बोलत असताना सांगितलं की गेल्या या अनेक वर्षांमध्ये आपण पाहतोय की एकीकडे आज रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून काम करतोय. हे काम करत असताना वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सातत्याने आयोजित करत असतं. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये दर वर्षाच्या आम्ही मॅरेथॉन घेतो खारघरमध्ये आणि या मॅरेथॉनच्या माध्यमातून 15,000 ते 20,000 स्पर्धक त्याच्यामध्ये भाग घेत असतात. आणि दरवर्षी याच्यामध्ये याचं आयोजन करत असताना त्या मॅरेथॉनच्या माध्यमातून एक काहीतरी सामाजिक उद्देश लोकांच्या पुढे मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि मग मॅरेथॉन असेल, त्याच्याबरोबरीनं विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक त्यांना साहित्याचं वाटप करणं असू द्या, त्यांना उच्च शिक्षणासाठी गरज लागली तर शैक्षणिक मदत करणं असू द्या, या सगळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याच्यासाठी रामशेठ ठाकूर साहेबांचं प्रोत्साहन हे आम्हाला सातत्यानं आहे. आणि दरवर्षी आम्हाला मंडळ म्हणून किंवा त्यांच्याकडे अनेक विद्यार्थी जात असतात आणि त्या विद्यार्थ्यांना जर त्यांचं उच्च शिक्षण घेण्याच्यासाठी आर्थिक अडसर असेल तर तो दूर करण्याचं काम रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आम्ही सातत्यानं करत आलेलो आहोत. या व्यतिरिक्त दर वर्षाच्या ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही मेडिकल कॅम्पचं आयोजन करत असतो. डॉक्टर पाटील साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांच्या सारख्या अन्य सर्व पनवेल परिसरातल्या निष्णात डॉक्टरांच्या माध्यमातून आज काही डॉक्टरांचा सन्मान आपण करतोय. तर ही सारी मंडळी पनवेल डॉक्टर्स असोसिएशन असेल किंवा रायगड मेडिकल असोसिएशन असेल यांच्या माध्यमातून आम्ही या परिसरामधल्या वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजेस, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स, डॉक्टर्स यांची मदत घेऊन दरवर्षी 15,000 ते 20,000 लोकांना फायदा होईल अशा मेडिकल कॅम्पचं आयोजन आम्ही करत असतो. त्याचबरोबरीनं जयपूर फूट म्हणजे कृत्रिम अवयव जोडण्याचा कॅम्प त्याच्याबरोबरीनं आम्ही घेत असतो. आणि हे काम 2006 सालाच्या पासून रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळानं 2020 आणि 21 ही कोविडची 2 वर्ष जर सोडली नित्यनेमानं हे उपक्रम दरवर्षी 2006 सालापासून आम्ही करत आलेलो आहोत. कोविडचा कालावधी वगळता त्याच्यामध्ये कुठलाही खंड पडलेला नाही. आणि नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळी येते. या दिवाळीच्या सुमाराला आम्ही दिवाळी अंक स्पर्धा, दिवाळी अंक जे प्रकाशित होत असतात या कालावधीमध्ये यांची दिवाळी अंक स्पर्धा ही आयोजित करत असतो. राज्यस्तरावरची ही स्पर्धा आता राज्यस्तरावरच्या स्पर्धेला देखील तपपूर्ती झालेली आहे आणि आम्ही आता या ठिकाणी आता पुढे वाटचाल करतोय. 1 लाखाचं पारितोषिक महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकासाठी हे त्या ठिकाणी असतं आणि त्याच्या पुढे अन्य जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय वेगवेगळ्या पद्धतीची बक्षिसं ही त्याच्या माध्यमातून दिली जात असतात. हा जो मंच या ठिकाणी आहे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या नावानं उभं केलेलं हे नाट्यगृह, या मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्र स्तरावरची राज्य एकांकिका स्पर्धा ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सोबतीनं आम्ही आयोजित करत असतो. आणि त्याही माध्यमातून
महाराष्ट्रामधल्या नामवंत संस्था या व्यासपीठावरती येतात. स्पर्धा महाराष्ट्रभरामध्ये होते प्राथमिक फेरी, पण त्याचा अंतिम फेरीचा सोहळा हा या ठिकाणी संपन्न होत असतो. आणि महाराष्ट्रभरामधून नाट्य चळवळीमध्ये काम करणारे, या क्षेत्रात काम करणारे जसे येतात, तसं आवडीनं या नाट्य एकांकिका स्पर्धा पाहण्यासाठी देखील दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये साधारणपणानं अटल बिहारी वाजपेयीजी यांचा जन्मदिन म्हणजे 25 डिसेंबर त्याच्या जवळपास या कार्यक्रमाचं आयोजन हे आम्ही दरवर्षी करत असतो. मंडळाच्या या ॲक्टिव्हिटी या दरवर्षी होणाऱ्या ॲक्टिव्हिटी आहे, पण याला जोडून वेगवेगळ्या पद्धतीच्या काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी दर महिन्याला मंडळाच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं घेत राहिलेलो आहोत. आणि या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था, मंडळानं काम करायचं इतपत नाही, तर मंडळाच्या सोबत चांगलं काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत, या संस्थांच्या सोबत आम्ही काम केलेलं आहे. आज लोकमतनं ठरवलं सावित्रीच्या लेकींचा सन्मान करायचा, आम्ही लोकमतच्या सोबत काम केलं. कधी या दरवर्षाच्या पहिल्या आपण पावसाच्या धारा यांचं स्वागत करत असताना आपण कवी कालिदास दिन साजरा केला, काव्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. कधी हिंदी कवितांच्यासाठी, हिंदी कवी भाषिकांच्यासाठी आम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. कोविडचा कालावधी आला, त्या कालावधीमध्ये या संपूर्ण परिसरामध्ये रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 1 लाखापेक्षा जास्त नागरिकांना शिधा वाटप हे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या पुढाकारानं केलेलं आहे. पनवेल महापालिकेच्या सोबतीनं आम्ही काम केलेलं आहे. आणि अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज मंडळाच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं करत राहिलेलो आहोत. आणि म्हणूनच या मंडळाच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आयोजित करत असताना आम्हाला मनापासून आनंद आहे. आणि ज्या वेळेला पनवेलकर पुढे जातात, रामशेठ ठाकूर साहेब खासदार राहिलेले आहेत, मला आपल्या सर्वांनी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे, परेश ठाकूर यांनी सभागृह नेते म्हणून काम पाहिलेलं आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक समस्या दूर करणं हे या कामासाठी आम्ही मंडळ म्हणून जसा पुढाकार घेतो, तशाच पद्धतीनं लोकप्रतिनिधी म्हणून त्या वेळेला आपण टाकलेली जबाबदारी ही पार पाडत या पनवेलला आधुनिकतेचा दिशेनं घेऊन जाण्यासाठी जे करता येईल याचाही पाठपुरावा आम्ही सातत्यानं केला आहे. आज मला मनापासून आनंद आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आपल्यासारख्या कर्तृत्ववान महिला यांचं कर्तृत्व लोकमतच्या माध्यमातून हे आता समाजाच्या पुढे येत आहे. आणि समाजातल्या वेगवेगळ्या स्तरामध्ये, वेगवेगळ्या गावाखेड्यांमध्ये, शहरांमध्ये काम करणाऱ्या महिलांना तुमच्याकडं पाहत आम्ही सुद्धा यांच्यासारखा मान सन्मान मिळवू शकतो, आम्ही यांच्यासारखं कर्तृत्व गाजवू शकतो, हा एक विश्वास तुमच्या सन्मानामुळे आज मिळू शकणार आहे. आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आम्हाला पुढाकार घेता आला, याचा खरंच आम्हाला मनापासून आनंद आहे. पनवेल एक पूर्वी पनवेल शहरात राहणारी मंडळी अजून गावच म्हणतात. 1852ची स्थापना आहे आपल्या नगरपालिकेची, मग महापालिका झाली 2016 साली. पण आपण आवडीनं आणि आपुलकीच्या भावनेनं आपण गाव म्हणतो. जसं आईला तुम्ही म्हणत नाही, आपण आईला तूच म्हणतो आपण सगळेजण, तसं ही जी आपुलकीची भावना आहे, या आपुलकीच्या भावनेनं आपण एकमेकांशी बांधलं गेलेलो आहोत. पण आता महापालिका झाली, खारघरपासून सगळे परिसर हे विस्तारित होताना आपण पाहतोय. पलीकडे करंजाडे आपण म्हणाल तर ती आत्ताही ग्रामपंचायत आहे, आणि उलवा म्हणाल तर ती सुद्धा ग्रामपंचायतच आहे. तळोजा हा सगळा परिसर आहे, हा आता महापालिकेचा भाग झाला आणि झपाट्यानं वाढायला लागलेला आहे. आता या शहराची लोकसंख्या 15 लाखाच्या वरती चालली. अशा वेळेला वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारी मंडळी ही केवळ आपल्या चर्चेमध्ये येणार नाहीत, तर त्यांना कुठेतरी त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांचं कार्य समाजाच्या पुढे आलं पाहिजे. आणि या कार्याला समाजाच्या पुढे आणत असताना त्याच्या माध्यमातून आज समाजामध्ये अशा पद्धतीचं कार्य करण्याची खूप मोठी गरज आहे हे ओळखून लोकमतनं या सन्मान पुरस्काराची योजना आणली. रामशेठ ठाकूर साहेबांनी ती उचलून धरली आणि आम्हाला आनंद आहे की अशा या कर्तृत्ववान महिला आज समाजाच्या पुढे आल्या. मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्याकडे पाहत आज आपल्याबरोबर आलेल्या सहकारी असतील किंवा आपापल्या शहरात, गावात, आणि जो लोकमत वाचतो आता या मीडियाच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत आपल्या या सन्मानाची, आपल्या कर्तृत्वाची माहिती ही लोकांच्या पुढे जाईल, त्या प्रत्येकाला आम्ही सुद्धा असंच काहीतरी करून दाखवू याची ईर्ष्या मनामध्ये जागवली जाईल. आपल्या
महाराष्ट्राचं वैभव म्हणजे कवी कुसुमाग्रज. त्या कवी कुसुमाग्रजांनी आपल्या सर्वांच्यासाठी कोलंबसाचं गौरवगीत अशी एक कविता लिहिली आणि त्या कोलंबसाच्या गौरवगीतामध्ये लिहित असताना त्यांनी सातत्यानं कुठल्याही कर्तृत्वाला कुठलीही सीमारेषा नाही असंच आपल्या मनामध्ये ठसवण्याचं काम केलंय. अन्यथा बऱ्यापैकी मराठी समाज या ठिकाणी समोर आहे. मराठी माणसाला उद्योजक म्हणून पुढे जात असताना सातत्यानं तुला हे जमणार नाही, तुला हे होणार नाही तुझ्याच्यानं, अरे लोक हसतील तुझ्यावरती असं म्हणून पुढे जाणाऱ्याला मागं खेचण्याची स्पर्धा ही सातत्यानं चालत राहिलेली आहे. अशा वेळेला मला खात्री आहे की आपल्यापैकी अनेकांना किंबहुना प्रत्येकालाच या आज ज्या स्थितीला आपण आलाय या स्थितीला येण्याच्या आधी घरच्यांच्या आणि मग समाजाच्या अनेक पद्धतीच्या टक्क्या टोमण्यांना सहन करावं लागलेलं आहे. पण हे सगळं सहन करत तुम्ही आज जे कर्तृत्व गाजवताय हे खरंच समाजासाठी आज मोठं आहे. आज समाज कौतुक करतोय, पण कधीतरी याच समाजातले अनेक जण हे आपले पाय खेचण्यामध्ये सुद्धा पुढे होते. हे कुठेतरी विसरलं पाहिजे आणि हे विसरून मला पुढे येणाऱ्या माणसाला आता त्याचे पाय खेचायचे नाहीत की त्याला डिमोरलाइज करायचं नाही, तर त्याला आम्हाला कुठे ना कुठेतरी प्रोत्साहन द्यायचं आहे, त्याला आम्हाला पाठीवरती शाबासकीची थाप द्यायची आहे. कोलंबसाच्या बाबतीमध्ये हे वर्णन करताना कुसुमाग्रजांनी म्हटलं, अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला. आपली ध्येयासक्ती किंवा आपलं उद्दिष्ट कुठेही छोटा असता कामा नये. पनवेल आज या ठिकाणी महापालिका बनली आणि देशाच्या व्यासपीठावरती आली. देशामध्ये चांगल्या काम करणाऱ्या महापालिकांमध्ये महापालिकेचा उल्लेख व्हायला लागला. महापालिकेच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये महापालिका कसं पुढे जाईल, महापौर व्यासपीठावर बसल्यात, सभागृह नेते व्यासपीठावर बसलेत, माझे उपमहापौर व्यासपीठावर बसल्यात. या सगळ्यांनी किंवा नगरसेवक मंडळींनी आपापल्या परीनं प्रयत्न केले. आम्हाला जे हातभार लावता आले ते लाभले. पण आता पनवेल जागतिक नकाशावर गेलं पाहिजे याच्यासाठी आम्ही काम करतोय. तसंच पनवेलमधले नागरिक किंवा पनवेलमधले कर्तृत्ववान नागरिक या दृष्टिकोनातून आता पुढच्या वर्षी तर पनवेलमधून जगामध्ये विमानं झेपावणार आहेत. तर तुमच्या कर्तृत्वाला सुद्धा कुठली सीमारेषा नसावी आणि तुमचं कर्तृत्वही जगाच्या व्यासपीठावर झळकावं यासाठी माझ्याकडून आम्हा सर्वांच्याकडून मनापासून शुभेच्छा आपणा सर्वांना देतो. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल लोकमतचं मनापासून अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकमत आयोजित श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल प्रस्तुत आम्ही सावित्रीच्या लेकी 2024 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा. आता पुन्हा एकदा आपण आरंभ करतोय त्या सन्मान सोहळ्यास. प्रत्येक लेकीचा मी इथे नाव घोषित करेन, मंचावरती यायचंय. यानंतर आहेत सौ वर्षा कुलकर्णी, प्रशासक विभाग. जोरदार टाळ्यांचा आवाज होऊ दे, जोरदार टाळ्यांचा आवाज. आमंत्रित मंचावर समाजसेवा सनातन संस्था जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं. मंचावर सन्माननीय सौ मोहिनी
सन्माननीय वंदना पवार समाज सेवा विभाग, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं. आमंत्रित मंचावर वंदना पवार समाज सेवेसाठी वाहून घेतलेल्या आणि असेच समाजसेवा तुम्ही घडत राहावं. अभिनंदन. यानंतर सौ सुषमा पोद्दार पाककला विभाग, आमंत्रित मंचावर जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊ दे. सौ सुषमा पोद्दार पाककला विभाग, सुंदर छान, चवदार, लज्जतदार, पदार्थ छान, बनवण्यात माहीर, चारुलताई खोरे यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. जोरदार टाळ्यांचा आवाज होऊ दे. सन्माननीय सिंधू नायर मनोरंजन क्षेत्र आणि सामाजिक सेवा विभाग, जोरदार टाळ्यांचा आवाज. अनेक सोहळे event याच्यामधून आपल्या स्वराज्यात खूप दाखवणाऱ्या सिंधू नायर यांचाही आपण सन्मान या मंचावरती करतोय. गौरवास्पद लोकनेते श्री रामशेट्टी ठाकूर, सौ ज्योत्स्ना भरडा शैक्षणिक विभाग, टाळ्यांचा आवाज. सन्माननीय सौ ज्योत्स्ना भरडा, रामशेट्टी ठाकूर साहेब यांच्या हस्ते आपण सन्मान करतोय. सन्माननीय डॉक्टर सीमा एन कांबळे शैक्षणिक विभाग, जोरदार टाळ्यांचा आवाज होऊ दे. आमंत्रित मंचावर स्त्री म्हणजे मांगल्याचं प्रतीक. त्याचं सन्मान या मंचावरती होतो. सन्माननीय अपर्णा एस कांबळे पत्रकारिता शैक्षणिक विभाग, आमंत्रित मंचावर जोरदार टाळ्यांचा आवाज होऊ दे. हो सर, यांच्या शुभहस्ते आपण त्यांचा सन्मान करू. शैक्षणिक विभाग आहेत. टाळ्यांचा आवाज होऊ दे जोरदार. जोरदार. आमंत्रित मंचावर डॉक्टर प्रणिती टिळक शैक्षणिक विभाग, उपस्थित आपले प्रतिष्ठित मान्यवर. माजी महापौर कविताताई भोसले यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. सौ कीर्ती समुद्रा वैद्यकीय विभाग, आमंत्रित मंचावरती सन्माननीय उपस्थित. टाळ्यांचा आवाज होऊ दे जोरदार. वैद्यकीय विभागात आपली स्वतःची एक छाप पाडणाऱ्या अशा सौ कीर्ती समुद्रा यांचंही खूप खूप स्वागत मंचावरती. सन्माननीय रामशेट्टी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतो. प्रत्येक लेखीचं गौरवास्पद कार्य, या कार्याला सलाम. यानंतर ऐश्वर्या महाडिक क्रीडा विभाग, आमंत्रित मंचावरती उपस्थित. जोरदार टाळ्यांचा आवाज होऊ दे. सन्माननीय ऐश्वर्या महाडिक क्रीडा विभाग, साहेबांच्याच हस्ते आपण त्यांचं सन्मान करतोय. एक
आता छान ओडिसी नृत्य सादर होत आहे, त्यामुळे सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाच्या समोर विराजमान व्हायचंय. एक छानस असं ओडिसी नृत्य आपल्या समोर सादर होत आहे. आतापर्यंत ज्या लेकींचा सन्मान झाला खरंच कौतुकास्पद आहे आणि खरंच अशीच उत्तुंग झेप आकाशाला गवसणी घाला आणि ही पाठीवर थाप आहे कौतुकाची आणि अशीच कौतुकाची थाप तुम्हाला मिळत राहील, कारण तीच आपली एक ताकद असते, हिम्मत असते. आपल्याला बळ देण्यासाठी कोणीतरी असावं लागतं, जेणेकरून त्या बळामुळे आपण अजून मोठमोठे असे अडथळे आपण पदाक्रांत करतो आणि त्या सगळ्या सन्माननीय लेकींचा खरंच पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन. आणि इथे एक छानसं ओडिसी नृत्य सादर होईल आणि त्यानंतर पुन्हा आपण आपल्या सन्मान सोहळ्याला प्रारंभ करू. धसारे मा रे नि ध धसारे मरे मदनि द मद सा रे द मरे मद मरे नि ध मदनि ग रे नि ध मध सा रे नि ध सा रे नि ध सा. नमन माझे तू स्वीकारी हे कृपाळू शारदे. नमन माझे तू स्वीकारी हे कृपाळू शारदे. अध्ययन करण्यास मजला, अध्ययन करण्यास मजला, बुद्धीचे वरदान दे. नमन माझे तू स्वीकारी हे कृपाळू शारदे. सामा गामा धानी सा सा नि धा
हॅलो. आम्ही सावित्रीच्या लेकी 2024 हा कर्तृत्वाचा सोहळा आपल्या सगळ्या लेकींचा आणि या इथं उपस्थित एक टीम आली आहे आपली. आपण थोडंसं मनोरंजन करूया थोडं, कारण आपल्याला वेळ आहे आपल्याकडे आणि अजून सन्मान बाकी आहेत, शिल्लक आहेत. आणि ज्या लेकींना सन्मान झाला आहे लेकींचा त्यांनी प्लीज जाऊ नका शेवटपर्यंत, कारण आपला एक छानसा समूह फोटो होणार आहे सगळ्यांचा. सो प्लीज आता आपल्या इथं मंचावरती एक मी टीम बोलवणार आहे आणि ती टीम अशी आहे ना त्याच्याविषयी थोडंसं सांगेन. विषय असा घेऊन आलेत, स्त्री ओरिएंटेड विषय आहे, स्त्रीत्वाचा विषय आहे आणि प्रत्येक घराघरात ही गोष्ट घडणारी आहे स्त्रीविषयी. आणि असाच एक सब्जेक्ट घेऊन मंचावरती व्यावसायिक रंगभूमीवरती एक नाटक येऊ घातलंय आणि त्या नाटकाचं नाव आहे पाहिले ना मी तुला. जोरदार टाळ्या वाजवा त्यासाठी, जोरदार टाळ्या. कारण त्या नाटकाच्या नावामध्ये सगळ्या गोष्टी आहेत आणि स्त्री प्रधान आहे हे नाटक आणि स्त्रीसाठी एक कनेक्ट करणारं नाटक आहे. आणि ते आमचे जे मान्यवर अभिनेते आहेत सगळे, मी प्रत्येक मान्यवराला एकेकाला बोलवणार मंचावरती, तेही तुमच्याबरोबर कनेक्ट होतील, तेही सांगतील विषय काय आहे, नाटक कशा पद्धतीचं आहे आणि कशा आपल्याला जास्तीत जास्त संख्येनं हे नाटक बघणं गरजेचं आहे, खास करून महिलांसाठी. बरोबर ना. मी पहिल्या प्रथम विनंती करतो आणि त्यांचं पहिलं अभिनंदन करूया. पाहिल्यानं मी तुला ह्या नाटकासाठी त्यांचं अभिनंदन जोरदार करूया आपण टाळ्यांनी. पहिल्या प्रथम आपल्या त्या नाटकाचे दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र, जोरदार टाळ्याने आपण त्यांचं मंचावर स्वागत करूया. जोरदार टाळ्या. क्या बात आहे. एकांकिका वगैरे ह्या पट्ट्यानं खूप गाजवलेल्या आहेत, कारण मलाही माहिती आहे, मी पण एक अभिनेता असल्यामुळे मला याच्याविषयी खूप नितांत आदर आहे. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या, जोरदार टाळ्या. सुनील दादा, नाटकाविषयी आता येऊ घातलंय पाहिलेलं मिलं, याच्यामध्ये सगळं आलं. आपल्या प्रत्येक भगिनींसाठी, प्रत्येक माई माऊलीसाठी हे नाटक कनेक्ट करणार आहे. काय सांगशील त्याविषयी? सर्वप्रथम थँक्यू आम्हाला इथे उपस्थित राहण्यासाठी जी काही संधी दिलात त्याबद्दल. आणि नाटकाविषयी सांगायचं झालं तर सर्वप्रथम मी हे सांगेन की हे नाटक प्रत्येक घरातलं आहे, प्रत्येक स्त्रीचं आहे, प्रत्येक स्त्री पुरुष या नात्यातलं आहे. नॉट नेसेसरी की फक्त नवरा बायको यांच्याशी निगडीत आहे, तर नाही, आपली बहीण, आपली आई, आपली काकी, आपली मामी या सगळ्यांना ते लागू पडतं. आणि जे नातं एका स्त्रीशी निगडीत असतं त्या सगळ्यांसाठी हे नाटक इम्पॉर्टंट आहे आणि ते सगळ्यांनी पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि नाटकाविषयी जास्त सांगायचं झालं डीपमध्ये तर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री आणि पुरुष हे समान लेवलला आहेत. एक उदाहरण म्हणून बोलतो की म्हणजे माहीत असेल या प्रश्नाचं उत्तर तर स्वतःशी ठेवा. प्रश्न असा आहे की एक वडील आणि मुलगा
एका पिकनिकला जात असतात आणि गाडीतनं ट्रॅव्हल करत असतात आणि एका घाटामध्ये त्यांचा ॲक्सिडेंट होतो. मुलगा जो आहे तिथल्या तिथेच मरण पावतो आणि वडील जे आहेत ते क्रिटिकल होऊन जातात. तिकडचे लोक म्हणजे कसे तरी त्यांना एका हॉस्पिटलमध्ये पोहोचवतात आणि मोठ्या डॉक्टरांना फोन करतात. तर मोठे डॉक्टर निघालेले असतात आणि मुलाची डेड बॉडी अशी गँगवेमध्ये आहे, वडील ICUमध्ये आहेत आणि डॉक्टर जेव्हा येतात आणि म्हणतात, त्या मुलाला बघून म्हणतात, अरे हा तर माझा मुलगा. सगळेजण सरप्राईज, अरे वडील तर आतमध्ये आहेत, मग हे डॉक्टर कसं काय म्हणतात की हा माझा मुलगा आहे. तर इमॅजिनेशनचा हा भाग आहे की ते डॉक्टर एक स्त्री आहेत हे आपण आणतच नाही डोक्यात. ती डॉक्टर आई पण असू शकते ना. म्हणजेच होतं काय की एखादा डॉक्टर, एखादा वकील, इमॅजिनेशन सगळ्यात पहिल्यांदा एक पुरुष येते, स्त्री नाही आहेत. सो हा एक पॉईंट ऑफ व्ह्यू या नाटकाच्या माध्यमातून कुठे ना कुठे असं थोडासा हायलाईट करण्याचा मी प्रयत्न केला आहे. बाकी इतर गोष्टी सांगतीलच. यानंतर मी विनंती करतो, आपल्या सर्वांचेच ओळखीचा चेहरा जो सतत टीव्हीवर दिसतो आपल्याला, तो म्हणजेच हास्य जत्रा, आणि त्यातला एक कलाकार आपल्या ह्या नाटकात काम करतोय. मी विनंती करतो मंचावरती हेमंत पाटील दादा. जोरदार टाळ्या होती त्यासाठी, जोरदार टाळ्या. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. दादा काय सांगशील नाटकाविषयी? आपल्या पाहिलेलं मिल तुला येतंय? काय सांगायचं यार, आता जे काही चेहरे आहे ना, म्हणजे माझ्या आया बहिणींचे जे काही चेहरे आहे ना, ते नाटकाला असे राहणारच नाहीये मुळात. ते न असे राहणार आहेत. आणि उजवा किंवा डावा हात हा चालू राहणार आहे तुमचा. याचं कारण असं आहे की फक्त एकट्याने ह्याचं हे नाटकच नाहीये मुळात. हे जे ना, बघा कराल असं बघा सांगत होते, आणलंच पाहिजे ऍक्च्युली. तुम्हाला हा हात नाही तर असं नाटक बघताना असं वाटेल की अरे यार यांना आणायला पाहिजे होतं, अगं बाई मी तर असं काही करत नाही. आणि जर का पुरुष मंडळी जर आली तर ती एकदा दाखवायला पाहिजे यार, एकदा हिने पाहिलं पाहिजे, नाही हिच्या सोबतच पाहण्यात म्हणजे हे अनुभव आम्हाला पहिल्या 3 प्रयोगात आलेले आहेत. म्हणजे जे एकटे आले ते आम्हाला सांगून गेले की आम्ही जोडीने येणार, आणि एकटीने पाहिलेलं नाटक मी यांना घेऊन येतेच असं म्हणून सांगून गेलेले आहेत. त्यामुळे हे नाटक जर तुम्हाला बघायचं असेल तर दोघांनी येणं गरजेचं आहे. असं नाही की लग्न झालेल्यांनीच हे बघावं. ज्यांचं होऊ घातलंय, ज्यांचं म्हणजे पात आहे अजून बा अगदीच आता जस्ट ठरलंय किंवा ती मला आवडते, ये बाबा तू पण ये, तू थांबू नको. आणि ज्यांचे आहेत म्हणजे आता सहन करतायत एकमेकांना असं म्हणूया, त्यांनी पण यायचंय. कारण हे आपापसातलं असं नाटक आहे. आणि ह्या नाटकाची एका वाक्यात मी व्याख्या करेन की मला आलेली अनुभूती, त्या अनुभूतीची पुनरअनुभूती घ्यायची असेल तर आमच्या नाटकाला या. क्या बात आहे. रोज घडणारं नाटक आहे. ही प्रोसिनियम आर्च असते नाटकाच्या भाषेत, आणि ही 4थी भिंत असते नाटकातून. तुम्ही ती 4थी भिंत फील करणार नाही, तुम्ही इथं बसून ते नाटक फील करणार, एवढी गॅरंटी त्या नाटकाची आहे. आणि आमचा सरळ संवाद हा पात्रांशी आणि प्रेक्षकांशी आहे. तुम्हाला खोटं वाटेल, त्यातले तुम्ही पात्र आहात, हा नाटकाचा एक पैलू आहे. मी एवढंच सांगेन की मी आणि माझ्याबरोबरचे 2 आर्टिस्ट जे आता येणार आहेत, मी मुद्दाम नाव घेत नाही, पण आम्ही 3 आणि 4थे तुम्ही आहात, लक्षात घ्या. आणि तुम्ही आलात तर तो चौकोन पूर्ण होणार आहे, 4ही कोन. धन्यवाद. क्या बात आहे. हे हेमंतदादांनी छान सांगितलं की बघा 4ही कोण एकत्र आले तर एक छानपैकी हे होतं, चौकोन होतं, बरोबर ना. आणि त्याच्यातून एक निर्मिती चांगली होते, आणि तीच निर्मिती घडणार आहे ह्या मंचावरती आणि सतत घडत राहणार आहे. आणि त्यासाठी तुमची उपस्थिती खूप महत्त्वाची असेल जेव्हा या मंचावर हे नाटक येईल, बरोबर ना. चला पुढच्या ज्या आमच्या अभिनेत्र्या आहेत मी त्यांना विनंती करतोय मंचावरती. सुवेदा देसाई, सुभेदार. जोरदार टाळीने आपण तिचं स्वागत करायचं मंचावरती, जोरदार. क्या बात आहे. पाहिले ना मी तुला हे नाटक मंचावरती. सुविधा काय सांगशील नाटकाविषयी? नमस्कार. पहिले तर खूप खूप आभार आम्हाला इथे येण्याची संधी दिलीत. मी माझ्या नाटकाबद्दल एक अभिमानाने सांगेन की हे आपलं नाटक आहे, म्हणजे बायकांचं नाटक आहे, तेव्हा बायकांनी यायलाच हवं.
एक स्त्री म्हणून वाटतं मी जेव्हा हे नाटक करायला लागले, म्हणजे मला ह्यात भूमिका मिळाली, आपल्याला खूप काही वाटत असतं ना, खूप असतं मनात, पण सांगता येत नाही. वाटतं की ह्या व्यक्तीला न सांगता कळावं, पण कसं सांगायचं, त्याला कळत का नाही, हे सगळं तुम्हाला सांगता येईल आमच्या नाटकाला आलात तर. बाकी तुम्ही नाटकाला या, आम्ही तुमची वाट पाहतोय. क्या बात आहे. मला एकंदर विषय कळला आहे, म्हणजेच खरंच स्त्रीप्रधान हे नाटक आहे. आपल्या घराघरात घडणारी गोष्ट आहे ती ही या कृतीतून, या आकृतीतून तयार केलेली छानशी अशी कृती आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि नक्की या, कोपरे मारायला मजा येईल तुम्हाला, बरोबर ना? हा हा चला, हे आता- महत्वाचं आहे. होय ना? हे महत्वाचं हा. आहे. व्यक्त होता येईल. व्यक्त होता येईल. घरी किंवा रस्त्यात कुठेही काय विषयच नाही. क्या बात आहे. आता सगळ्यांच्या आवडता अभिनेता, वर्सटाईल अभिनेता म्हणूया आपण, कारण प्रत्येक म्हणतात ना, एखाद्या कुठल्याही भांड्यात ठेवला की तो असा स्वतःला साचून घेतो आणि आपली छानशी एक विनोदी म्हणा किंवा गंभीर अशा शैलीनं मस्त सगळ्या महाराष्ट्राला हसवतो. असे सगळ्यांचा लाडका आपला अंशुमन विचारे दादा, जोरदार टाळ्याने स्वागत करता मंचावरती, जोरदार टाळ्या. क्या बात आहे, क्या बात आहे. दादा, स्वागत तुझं मंचावरती. काय सांगशील नाटकाविषयी? सगळ्यात आधी लोकमत, सगळ्या सावित्रीच्या लेखी आहेत, पुरस्कार द्या. दादा, प्रशांत दादा, खरं आम्ही रामचंद्र दादा, खरं म्हणजे आपण दुसऱ्यांदा भेटतोय. मला बरं वाटतं दरवेळेला की प्रशांत दादा ते कलाकारांचे फार चाहते आहेत आणि नेहमीच कलाकारांसाठी सतत प्रोत्साहन काहीतरी करत असतात. एकदा प्रशांत दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नाटकाबद्दल तर सगळ्या त्रयींनी सांगितलेलं आहेच. मी फक्त असं म्हणेन की थोडं शांत शांत वाटतंय ना, हो की नाही? पुरस्कारचं टेन्शन आलंय की पुरस्कार म्हणजे घेताना वजन जास्त आलं काय नक्की? हे गाणं म्हणू, मी गाणं म्हणू चालेल? नाचाल? जागेवर नाचा, काय प्रॉब्लेम नाही आहे. मग फेटाफेट हल्लं तर टेन्शन नको ना. नक्की टाळ्या वाजवाल? काय झालं म्हणजे ब्रेकफास्ट दिलेलं नाही लोकमतने? हॅलो. मला आवाज येतो, जोरदार टाळ्या. टाळ्यांचा तुम्हाला एक फायदा सांगतो. टाळ्यामुळे आजूबाजूला मच्छर असलं तर पटकन एखादा मेला पण जातो. आणि गरमी असं, गरमी तर छान थिएटर आहे, मस्तपैकी AC, त्यामुळे गरमी नाहीच आहे. एक गाणं म्हणतो, तुम्हाला आवडलं तर नक्कीच दाद द्या, नाही आवडलं तरी द्या, कारण 2 मिनटं तुम्हाला पर्याय नाही माझ्याशिवाय. जरा ट्रॅक लावाल? ओके, रेडी रेडी रेडी. वा, ओके. आवाज माझा बरा आहे की नाही ते तू नंतर नाही ना, सांगा. खूप सुंदर आहे दादा, आम्ही बघितलं सगळ्यांनी, तुझा आवाज खूप सुंदर आहे. म्हणजे मी जाऊ की नको? नाही नाही, राहा, थांबच. थांबच तू. हाल हाल. हे गाणं सगळ्यांनाच आवडतं, म्हणजे बाहेर असताना सगळेच डोलतात आणि नाचतात. तुम्हाला जर वाटलं तर असं जागेवर केलं तरी चालेल. ओके, ट्रॅकवर प्रशांत दादा. टाळ्यांचा आवाज होऊ दे. ठेक्यात. आई तुझं देऊल साजतई, गुल्लाले डोंगरान ग, गुल्लाले डोंगरान. पालखीला नाचिन गुल्लाल उरवून, चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्यान ग. आई तुझं देऊल साजतई, गुल्लाले डोंगरान ग, गुल्लाले डोंगरान. पालखीला नाचिन गुल्लाल उरवून, चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्यान. बाकी टाळ्या. मानाचा मान घेऊन येतात, भक्त या कारले डोंगरावर वार घुमे अंगान, तुझे संगान कोंबड आरवतान डोंगरावर. तुझा मानाचा मान घेऊन येतात, भक्त या कारले डोंगरावर वार घुमे अंगान, तुझे संगान भक्त या कारले डोंगरावर. तुझे नावाने डुलते दर्यान सागरान गो, दर्यान सागरान. पालखीला नाचिन गुलाल उरवून, चैताचे महिन्यान ग,
थँक्यू व्हेरी मच. दादा एवढा सुंदर गायलास ना, आता मी जातो. खूप सुंदर. पण आमच्या नाटकाबद्दल ह्याने सांगितलेलं आहे, खरंच नाटक आपल्या घरातलं आहे, अहोंचं आणि सौंचं आहे. आणि दादा मी तुम्हाला पण मनापासून आमंत्रण देतो, एकदा वहिनीने घेऊन या, पण नंतर काय होईल त्याला आम्ही जबाबदार नाही फक्त. म्हणजे चांगल्या गोष्टींनी म्हणतोय. इतकं घरातलं नाटक आहे म्हणून पाहिलं ना मी तुला. खरंच आपण एकमेकांना इतकी वर्ष असतो एकत्र, खरंच आपण एकमेकांना ओळखतो का, किंवा खरंच ओळखलेलं असतं का. आणि याला सायंटिफिक रिझन आहे, म्हणजे असं नाही की आपण नाटक म्हणून बोलत नाही आहोत. सुनीलजींचं एक महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांनी त्याला सायंटिफिक कारण दिलं आहे. आपण असं का वागतो, पुरुष असं का वागतो. म्हणजे एक छोटी गोष्ट असते की आमच्या नाटकात वाक्य आहे की पुरुष जेव्हा झोपलेले असतात तेव्हा 70% त्यांचा मेंदू बंद असतो, आणि स्त्रिया जेव्हा झोपतात तेव्हा 90% मेंदू चालू असतो. म्हणजे आपण झोपेत बडबडलो तर किती गडबड होईल बघा. तर अशाच बऱ्याच गोष्टी आमच्या नाटकामध्ये आहेत. पण आमच्या नाटकाला आम्ही काय माहिती आहे का, आता बऱ्याचशा स्कीम्स येतात. आपल्या सरकारने खूप चांगली लाडकी बहीण योजना आणलेली आहे. आम्ही सुद्धा लाडकी बायको योजना आणलेली आहे दादा. म्हणजे चांगल्या अर्थाने कसं की आमच्या नाटकाला यायचं असेल म्हणजे तुम्ही याच, पण तुमच्या अहोंना घेऊन आलं तर तुम्हाला तुमच्या तिकीटावर 50% सवलत फक्त तुम्हाला. बरं का, वा 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 वा. फक्त तुम्हाला सगळ्या भगिनींना 50% सवलत, अहोंचे 100% ते भरायचे, लक्षात ठेवा. तर ही लाडकी बायको योजना आम्ही इंट्रोड्यूस करतोय. त्यानंतर आम्ही आमचं नाटकाचं गाणं तुम्हाला आता प्ले करून दाखवू. त्या नाटकावर, त्या गाण्यावर तुम्हाला जर एखादा रील बनवासा वाटला, डान्स करावासा वाटला आपल्या अहोंबरोबर, आपल्याच ना काय तर बनवासा वाटला, त्यातला बेस्ट रील ज्याला असेल त्याला आमच्या नाटकाच्या प्रयोगाला सत्कार केला जाईल. आणि महत्त्वाची गोष्ट, लकी ड्रॉमधून आम्ही 5 पैठण्या देणार आहोत. 5 पैठण्या. बरं, हे सगळं करतोय नाटक चांगलं आहे त्याच्यामुळे, म्हणजे नाटक वाईट नाही आमचं, म्हणजे चांगलं. पण कसं होतं, कुठलीही गोष्ट चांगली लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला एक बूस्टअप करायला लागतो. आणि नेहमी मला असं वाटतं की रसिकाश्रय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट ही चालत नाही. त्यामुळे तुमचे आशीर्वाद फार महत्त्वाचे आहेत. दादा एक फक्त मी तुम्हाला विनंती करेन, तुम्ही सतत आमच्या कलाकारांच्या पाठी असता. एक प्रयोग तुम्ही या सगळ्यांसाठी आमचा प्रयोग ठेवा, नक्की तुम्हाला स्वतःला आवडेल. जर नाही आवडला आम्ही पैसे घेणार नाही. पण मी खरंच मारून सांगतो की आपल्या घरातलं नाटक आहे. तर या योजनेबद्दल सांगितलं, पैठणीबद्दल सांगितलं. आता सोशल मीडियावर काय काय आहे ते मला वाटतं आमची सुविधा सांगेल. सोशल मीडियावर आपलं पेज आहे, पाहिले न मी तुला या नावाने. तुम्हाला फक्त ते फॉलो करायचं आहे, किंवा बाकीचे पुढचे अपडेट्स मिळण्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्याचसोबत ही जी तुम्हाला स्कीम सांगितली सरांनी, ती स्कीम आहेच, लाडकी बायको योजना. तर या योजनेमध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि पैठणी जिंका. त्याचसोबत पाहिले न मी तुला या नावाने, ह्या नावाचा वापर करून तुम्ही एखादा व्हिडिओ बनवा, रील बनवा, एखादी तुमची मुवमेंट शेअर करा. हां चालेल. त्यांनी बायकोलाच फोन केलेला. हां, बायकोला येऊन या. म्हणजे तुम्ही असा एखादा व्हिडिओ बनवा आणि आमच्याबरोबर शेअर करा. जसं सरांनी सांगितलं, विजेत्याला पारितोषिक मिळेल. आणि काय राहिलंय, हां, आणि पेजला फॉलो करा आणि नाटकाला नक्की या. येणार नक्कीच येणार नाटकाला. एकदा फक्त माझ्यासोबत नाटकाचं नाव घ्याल. नाटकाचं नाव काय? 3 एकदा 1 2 3. नाटकाचं नाव काय? आता आम्ही तुम्हाला पाहिलं, तुम्ही आम्हाला पाहिलेलं आहे. आता नाटकात एकदा येऊन बघा. दादा तुम्हाला खास निमंत्रण आहे, काका तुम्हाला पण. मी सगळ्यांचे आणि सगळ्यात महत्त्वाचे लोकमतचे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. दादांचे आणि सगळ्यांचे आभार मानतो की आम्हाला हा मंच त्यांनी उपलब्ध करून दिला. आणि सावित्रीचे लेखी हा पुरस्कार सोहळा आहे. मला नेहमी असं वाटतं की घरातली स्त्री, आपण जेव्हा म्हणतो की स्त्री बाहेर पण काम करते, सतत 24 तास काम करत असते, परंतु माझ्या दृष्टीने घरात जी काम करते ती स्त्री सगळ्यात ग्रेट असते, कारण तिच्या इतकं कष्ट कोणी घेत नाहीत. तेव्हा मी बोरकरांची एकच चारोळी सांगेन, आपण सगळे आलात खूप बरं वाटलं, आपण सगळे आलात खूप बरं वाटलं, यालशी खात्री होतीच, पण प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा खरं वाटलं. क्या बात आहे. प्रत्येकाच्या आवडीचा वेगवेगळा खेळ असतो, प्रत्येकाच्या आवडीचा वेगवेगळा खेळ असतो, पण सगळ्यांसाठी आपल्याकडे कुठे वेळ असतो. आमच्या नावाची सोबत जरी ढाल होती तरी मनात शंकेची चुकचुकणारी पाल होती. आमच्या नावाची सोबत जरी ढाल होती तरी मनात शंकेची चुकचुकणारी पाल होती. तरी आपण सगळे आलात खूप बरं वाटलं, तरी आपण सगळे आलात खूप बरं वाटलं. याल अशी खात्री होतीच, पण प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा खरं वाटलं, प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा खरं. खूप सुंदर. थँक्यू. बरं, गाणं आपण प्ले करूया. हो, आमच्या नाटकाचं एक गाणं एक ऐकू शकता ना प्लीज दादा, प्लीज.
टाळ्यांचा ठेका जगा है थोड़े प्यार का याच्यावर खूप सुंदर रील होईल हा. खूप सुंदर रील होईल. वा वा चंद्र तारे फिके सारे तुझ्या ग पुढे वेचूनी हिरे मणी मोत्यांचे सडे हिरेही नको, चंद्रही नको, मोतीही नको नवा. साथ बस तेरी, प्यार बस तेरा, एक love you क्षणाला. मनातले मनाला का कळेना तुझ्यातले माझे पदेसेना माझ्या सवे तू असताना काम करी दुरावा फील होय मला पाहिले न मी तुला हे असे का झाले बोलणे मनातले कामनीच राहिले खूप सुंदर. आवडलं गाणं? अरे आवाज द्या. हा आवडलंय ना? मग आता ह्याच्यावर छानशी रील बनवा, कारण हे सगळ्या ऑडिओ प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे, स्पेशली इंस्टाग्रामवर. तुम्हाला फक्त पाहिले न मी तुला हे नाटक असं सर्च करायचंय आणि त्या गाण्यावर रील बनवायची आहे, आणि त्यापुढे काय मिळणार आहे हे तुम्हाला आम्ही नंतर सांगूच. हो, त्यासाठी नाटक पाहायला यावं लागेल सगळ्यांना. हो, आणि आम्ही ह्यावर डान्स केलाय बरं. आणि आज म्हणजे आज तुम्हाला शक्य नसेल, पण आज संध्याकाळी 4 वाजता वाशीला प्रयोग आहे. लवकरच पनवेलला प्रयोग आमचे दादा राहतील. नाही नाही, नाही, नक्कीच. पण मी अतिशयोक्ती सांगत नाही. मी हे काही देखला देवड नाही. मी फारच कमी भेटतो, आम्ही दादांना मी वेळ नसतो. पण मी इतका साधा, इतका क्रियाशील, अत्यंत सतत कार्यरत असणारे मी बघितले आमचे प्रशांत दादा. हो. आणि आम्हाला चांगली त्याची अनुभूती आहे, कारण आम्हाला अभिमान आहे सरांचा. कसं होतं, आपल्याला व्हायब्रेशन येतात. Yes, yes. पहिल्या भेटीत मला असं वाटलं मला ती कळलेच नाही राजकारण येत म्हणून. इतके ते आपलेसे वाटतात. सो दादा तुम्हाला खूप दीर्घायुष्य लाभू दे. थँक्यू व्हेरी मच. एक मी नोंद करेन सुनील साठी. खरंच 8वा वर्ष जो होतं ना, अट्टल करंडकचं 8वं वर्ष, तेव्हा एकांकिका स्पर्धा तू त्याच्यामध्ये सहभागी होतास. त्या एकांकिकेचं नाव होतं मानलेली गर्लफ्रेंड, आणि त्याच्यामध्ये 2ऱ्या क्रमांकाचं प्राइज पटकावलं या पठ्याने. जोरदार टाळ्या वाजवायच्यासाठी, जोरदार टाळ्या. क्या बात आहे. उपस्थित मंचावरती आपले आदरणीय लोकनेते रामचंद्रजी ठाकूर, प्लीज मंचावरती यायचं आहे, आणि सोबत प्रशांतजी ठाकूर, आमदार पनवेल विधानसभा, प्लीज दोन्ही आमचे प्रतिष्ठित मान्यवर मंचावरती उपस्थित. आपण ह्या अभिनेत्यांचं सर्व छान असा आपण सत्कार करतो, कौतुक करतो त्यांचं. टाळ्यांचा आवाज होऊ दे. सुनील दादा असं छान असं लेखन करत राहा, आणि खूप सुंदर आणि मस्त नाटक. नाटकाच्या नावामध्ये सगळं काही आहे. आमचे अप्पा आणि सोबत प्रशांतजी ठाकूर. मी पहिल्या प्रथम विनंती करतो, सुनील हरिश्चंद्र यांचं आपण कौतुक करायचंय. सुनील हरिश्चंद्र. सुविधा साडी आपण स्त्रीचा सन्मान करूया. साडी वा 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 वा. अभिनेत्री या नाटकामधली खूप सुंदर सुविधा देसाई. यानंतर हेमंत पाटील दादा, खूप सुंदर आहे. अभिनंदन. या बात आहे. आणि आपल्या सगळ्यांचा लाडका अंशुमान विचारे दादा, जोरदार टाळ्यांचा आवाज. आणि लोकमत आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्यातर्फे ही पूर्ण टीमला सगळे एकत्र अभिनंदन. पूर्ण टीमचं पाहिले ना मी तुला, आणि शुभेच्छा तुम्हाला पुढील. समस्त मगाशी बोलवल्याप्रमाणे सर्व मान्यवर मंचावरती उपस्थित राहायचंय, आणि आपण खाली गेलात. तुम्हाला मनोगत व्यक्त करायचंय, प्लीज मंचावरती सगळे आमचे मान्यवर. मगाशी जे उपस्थित होते, YT देशमुख सर असतील, नंतर आपले अरुण शेठ भगत असतील, कविताताई असतील, चारुशीलताई असतील, समस्त उपायुक्त परिजी ठाकूर सर, समस्त आमचा मान्यवर गण. आणि रामशेठ साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचे. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंच आणि त्याचबरोबर लोकमत यांच्या वतीनं आज इथं अतिशय
छान सुंदर असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि सावित्रीच्या लेकी ह्या आता आपण अर्धा कार्यक्रम झालेला आहे. 50% आमच्या भगिनींचं मुलींचं इथं आपण अभिनंदन केलेलं आहे आणि आणखीन उरलेल्या भगिनींचं आता अभिनंदन होणार आहे. हा स्वागत सत्कार आपण जो करत आहोत त्याला एक विशिष्ट परंपरा आहे. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ 2006 पासून जे काम करतोय त्याचा आढावा आमदार प्रशांत ठाकूरने इथे दिला आहे आणि लोकमत सुद्धा किती 100 वर्षापासूनचं आहे हे सांगितलंय. आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमदार प्रशांत ठाकूर, परत अविनाश कोळी, वाय.टी. देशमुख, महापौर, उपमहापौर, त्याचबरोबर गावडे सर होते, आमचे देसाई सर आणि प्रवेश ठाकूर, सर्व उपस्थित मान्यवर, समोरचे पुरस्कार विजेते, त्यांच्या सत्काराकरता हजर असलेल्या सर्व भगिनी बंधू मित्रांनो, लोकमतनं त्यांचा साधारणतः सांगितलं की किती आवृत्ती निघतात, किती पेपर रोज निघतात. मी याचा साक्षीदार आहे. दिल्लीचा तुम्ही म्हटलं तर मगाशी उल्लेख केलात तर मी खासदार 98 ते 2004 होतो. त्यावेळेला आम्ही दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये जी आमची लायब्ररी आहे त्याच्याबद्दल पेपर आलेत की नाही मराठी पेपर हे बघण्याकरता सकाळी 9 वाजता पहिल्यांदा आम्ही हजर असायचो आणि रोज जवळजवळ आम्ही तिथं लोकमत वाचत होतो. आम्हाला तिथं प्रत्यक्ष वाचायला मिळत होता. म्हणजे दिल्लीला वर्तमानपत्र जातोय आणि एकदा नव्हे तर बऱ्याच वेळा आपल्या महाराष्ट्रातली सर्व माहिती आपल्याला हे 4-6-10 पेपर आपण इथे वाचत होतो त्यात ती नेहमी पाहायला मिळत होती. लोकमतचं काम हे मोठं आहे. मान्यवर मंडळी आहेत, त्यांचे संस्थापक संपादक आणि वगैरे आमची त्यांची मैत्री आहे. मध्यंतरी मुंबई मराठी पत्रकार संघानं एक कार्यक्रम केला मुंबईला, त्याच्यामध्ये सुद्धा साहेब आमचे हजर होते आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमदार प्रशांत ठाकूर हा आमच्या कमिटीमध्ये होता आणि त्या कमिटीमध्ये सुद्धा त्यांनी एकत्र काम केलं आहे आणि माझी आणि यांची दोस्ती कायमची असल्या मधुकर भावे आमच्या रामप्रसादचे संपादक आणि पूर्वी आपल्या लोकमतचे संपादक, त्यामुळे ती आमची नाडी जमलेली आहे. रामशेठ ठाकूर, लोकमत हे दोघांच्या मार्फत, दोन्ही संस्थांच्या मार्फत जे सामाजिक काम चाललेलं असतं त्यातून एकच उद्देश असतो की समाजामध्ये आज अनेक कर्तृत्ववान महिला आहेत, मुलं आहेत. भारताची प्रगती जी आहे आणि त्या भारताच्या प्रगतीमध्ये सर्वांना सामावून घेण्याकरता, जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहित करण्याकरता आणि देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं कुठंतरी आम्हाला आमच्या जागेवरती जितका होईल तितका हातभार लावायचा. भगिनींनो, तुम्ही आज आता आलात, तुमचं इथं स्वागत होत आहे, सत्कार होत आहे. आमच्या अभिमानाची गोष्ट आहे ती की आपल्यामध्ये इतक्या चांगल्या कर्तृत्ववान महिला असूनसुद्धा उद्या त्यांना आपण जर पुढं नाही आणलं तर समाजाची प्रगती व्यवस्थित होऊ शकणार नाही. सावित्रीच्या लेकी हे नाव आपल्याला दिलेलं आपण ऐकलं. सावित्रीच्या लेकी का म्हणायचं तर शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं पण नाव घेतो आणि त्याच्यामध्ये एक समाजाला सुधारणा महात्मा फुलेंनी जे काम केलं तर त्याच्यामध्ये जर प्रत्यक्ष पाहायला गेलात तर सावित्रीबाई जर नसत्या तर महात्मा फुलेंचं कामसुद्धा पूर्ण झालं नसतं आणि त्याच्यामुळं किती हाल अपेष्टा भोगावे लागले, किती निंदा सहन करावी लागली आणि तरी देखील त्यांनी त्यांचं काम सोडलं नाही समाजसेवेचं. आज तुम्ही विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं आहे, म्हणजे त्या दृष्टीने चांगलं काम केलं आहे आणि त्याच्यामुळं लोकमत आणि रामशेठ ठाकूर मंडळ हे तुमचा आज इथं सत्कार करत आहे. प्रशांत ठाकूरांनी सांगितलं की पंतप्रधान आपल्या किंवा आणखीन राष्ट्राध्यक्ष वगैरे आपल्याला जे आहे हे सर्व आपण महिलांनी भूषवलेलं आहे. नुसतं भूषवलेलं नाही तर त्याला चांगलं मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे आणि अशीच प्रतिष्ठा या पनवेल महापालिकेच्या दृष्टीनं आपण म्हणतोय. जे का आता पनवेल तालुका पंचायत हे जाऊन आता महापालिका झालेली आहे
आणि पनवेल महापालिका आता प्रशांत ठाकूर सांगितल्याप्रमाणे एअरपोर्ट आलं, रेल्वेचं आता काल परवा मला वाटते रेल्वे मंत्र्यांनी एक जाहीर केलं की कोकणात जाणारी रेल्वे जी आहे ती पनवेलला थांबणारच आहे. म्हणजे ज्या काही गोष्टी आता या महाराष्ट्रामध्ये महत्त्वाच्या होत असतील, देशातल्या महत्त्वाच्या गोष्टी असतील, ते आपल्या नवी मुंबईमध्ये येत आहेत. आणि तशा दृष्टीनं म्हणून या नवी मुंबईमध्ये जी प्रगती होत आहे त्यात महिलांचा वाटा फार मोठा आहे, त्या सावित्रीच्या लेकींचा वाटा फार मोठा आहे. आणि तुमचं कर्तृत्व आहे त्याला सलाम करतो. आणि त्याकरता जे जे कधी आम्हाला काय शक्य असेल तर ते आम्ही नक्कीच आमच्या दृष्टीनं आमचा वाटा आम्ही उचलू, भाग घेऊ, याची आम्ही खात्री देतो. आता मी सांगितलं पाहिलं मी तुला, तर त्यांच्या नाटकाच्या प्रयोगाची त्यांची इच्छा आहे लावावी म्हणून, तर फ्री ऑफ कॉस्ट सर्व आपले जे येतील त्यांना जागा होतील की ते आपण नक्कीच करून घेऊ. तारीख आणि वगैरे जे असेल ते त्यांनी नंतर ठरवावं आणि लोकमत त्यात पुढाकार घ्यावा. धन्यवाद. साहेब धन्यवाद. आपली छत्रछाया आमच्या सर्वांच्या सोबत आहे आणि खरंच असंच तुमचं अतुलनीय काम आमच्या पनवेलसाठी खरंच अभिमानास्पद आहे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा साहेबांसाठी. यानंतर आपण पुन्हा वळतोय आपल्या आम्ही सावित्रीच्या लेकी 2024 महिलांच्या कर्तृत्वाचा हा सन्मान सोहळा. यामध्ये पुन्हा एकदा आपण प्रारंभ सुरू करतोय. चला, जो राहिलेला आपले जे काय सन्माननीय व्यक्ती आहेत त्यांना मी विनंती करतो मंचावर येण्यासाठी. प्रिया रातंबे, प्रशासन विभाग आमंत्रित मंचावरती. आमच्या समस्त प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते आपलाही सन्मान या मंचावर. टाळ्यांचा खंड नको आहे अजिबात, सतत वाजला पाहिजे. अभिमानास्पद. अच्छा, या 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 फक्त बहाल करतायत कारण त्या उपस्थित नाही आहेत. त्यांच्यातर्फे नायर मॅम येत आहे फक्त स्वीकारण्यासाठी. यानंतर डॉक्टर जयश्री पी पाटील, वैद्यकीय विभाग. रामशेठ साहेबांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते, त्यांच्या पण शुभ हस्ते आपण देऊया आणि खास आपण त्यांचा सत्कार करतोय. माननीय श्री रामशिवजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा आपण प्लीज मंचावरती उपस्थित या आमंत्रित. धन्यवाद. यानंतर कल्पना कोठारी, मनोरंजन आणि सामाजिक सेवा विभाग आमंत्रित मंचावरती उपस्थित या. टाळ्यांचा आवाज होऊ दे. सन्माननीय कल्पना कोठारी मॅम, मनोरंजन आणि सामाजिक सेवा विभाग. सन्माननीय प्रतिष्ठित मान्यवर यांच्या शुभ हस्ते आपण प्रत्येक लेकीचा आपण सन्मान करतोय आणि खरंच हा सन्मान गौरवास्पद, तितकाच अभिमानाचा, कर्तृत्वाचा. डॉक्टर शुभदा नील, वैद्यकीय विभाग आमंत्रित मंचावर. डॉक्टर शुभदा नील यांच्या आई आलेत, मातोश्री आलेत. मी अलिबागची सुमती गोविंद म्हात्रे आणि रेवदंडाची मंगला कृष्णराव गडमुळे. मला खायला प्यायलाही व्यवस्थित पोटभर नव्हतं. मोलमजुरी करून मी 1967 साली शिक्षिका झाले. 1970ला माझी नेमणूक झाली आणि त्यावेळेला ही माझी मुलगी 7 दिवसाची होती. आज मोलमजुरी करून मी गरीब कुटुंबातून ह्या गडमुळे कुटुंबात आले. पण यत्र नार्यंती पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता या उक्तीप्रमाणे मला माझे सासरे अहोदाव करत होते, कारण मी त्यावेळेला 11वी झाले होते.
तर यावरून म्हणजे जरी किती गरीब कुटुंबात असलं आणि जर आज अंगात जर मेहनत करण्याची ताकद असली तर कसंही करून आपण शिक्षण घेऊन पुढे आणि शिक्षणाशिवाय काही पर्याय नाही. हे सावित्रीबाईंच्या फुले यांच्या लेखी आपण आहोत. तर आज मी महिनाभर झोपून आहे, पण सकाळी ती माझी मुलगी माउंट आबूला गेली आहे. तिने इंजेक्शन द्यायला सांगितलं डॉक्टरांना, पण आईला तिथे जाऊ दे. आणि आज 1 महिना मी आजारी असून सुद्धा मी इथे उपस्थित आहे. स्त्री ही काय करू शकते याचं ज्वलंत उदाहरण माझं आहे. माझ्या पाठीवर 8 भावंड, तरी मी शिक्षण घेऊन आज माझी 3 मुलं ही सायन्सकडे गेलेली आहेत. आज मला ह्या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी एवढ्यासाठी मी घेतलेली आहे. पण आज जे समाजात चाललेलं आहे ह्याला कुठेतरी खीळ बसली पाहिजे. आणि ह्यासाठी आज जे आपण ऐकतोय वाचतोय या स्त्रियांवर, जी स्त्री ही सगळी जी घडवणारी सृष्टी घडवणारी आहे ती स्त्रीच आहे. सीता, सावित्री, लक्ष्मण, सर्व देवी देवता ज्या आहेत ह्या स्त्रियांचा आपण नमन करतो आणि त्यांची पूजा करतो. अशी पूजा ज्या ठिकाणी केली जाते त्या ठिकाणी स्त्रिया ह्या पुढे येतात. आणि आज जे चाललेले आहे ही स्त्री जी अबला, याच्यासाठी आपण सर्वांनी आज एकच ध्येय धरायला पाहिजे की ही जी स्त्री आहे ह्या स्त्रीला असं वाटलं पाहिजे नाही माझा कुटुंबच नाही तर माझ्या इथले सामाजिक कार्यकर्ते सगळे समाजातले लोक हे माझ्या पाठीशी उभे आहे. आणि आज जी मी बोलते तेव्हा खेळायला सुद्धा कुठे बलात्कार होत असेल तो हा थांबवण्यासाठी या कार्यक्रमातून या व्यासपीठावरील सगळ्या रंगमंचावरील पुढारी आणि सर्व आपण जे आहोत यांनी हात देऊन त्या स्त्रीला वाटलं पाहिजे की नाही जो करणारा असो बलात्कार त्याला त्याचं काही वाटत नाही, तो सारखा फिरत असतो त्यालाही काही नाही. पण ही जी स्त्री आहे हिचा सन्मान मान सन्मान आपण करावं. आजपासून हे आपण एक ध्येय ठरवावं. एवढं 2 शब्द बोलण्यासाठी मी आज इथे पुढे आले. स्त्री काय करू शकते. आज माझी मुलगी 7 दिवसाची असताना मी सर्व्हिसला लागले, आदर्श शाळा केली आणि आदर्श शाळा करून 2005चा राष्ट्रपती पुरस्कार मी मिळवलेला आहे. तर किती कसंही गरीब असो काही असो तो पुढे कसा येऊ शकतो हे स्त्रीच्या मनगटात आहे, दंडात आहे. बोलो सावित्री फुले की. यानंतर पुढच्या आपल्या सन्माननीय व्यक्ती आहेत ॲडव्होकेट शिल्पा नागावकर, कायदेशीर शैक्षणिक आणि सामाजिक सेवा विभाग. टाळ्यांचा आवाज. आमंत्रित मंचावर सन्माननीय ॲडव्होकेट शिल्पा नागावकर, कायदेशीर शैक्षणिक आणि सामाजिक सेवा विभाग. आमंत्रित. सन्मान. यानंतर सौ कल्पना म्हात्रे, जनशैक्षणिक विभाग. आमंत्रित मंचावर जोरदार टाळ्यांचा आवाज होऊ दे. सन्माननीय सौ कल्पना म्हात्रे, जनशैक्षणिक विभाग. अभिनंदन. डॉक्टर रजनी मुल्लरपटण, वैद्यकीय शैक्षणिक विभाग. आमंत्रित मंचावर जोरदार टाळ्यांचा आवाज होऊ दे. सन्माननीय डॉक्टर रजनी मुल्लरपटण, वैद्यकीय शैक्षणिक विभाग. सन्माननीय डॉक्टर अश्विनी आरते, व्यवस्थापन शिक्षण प्रशासन विभाग. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या यांच्यासाठी. वा वा. सन्माननीय अश्विनी आरते, व्यवस्थापन शिक्षण प्रशासन विभाग. टाळ्यांचा आवाज आला का? हा, जोरदार टाळ्यांचा आवाज शेवटपर्यंत राहू दे. धन्यवाद. सन्माननीय डॉक्टर प्रभा दसिला, वैद्यकीय शैक्षणिक विभाग. आमंत्रित मंचावर टाळ्यांचा आवाज. सन्माननीय डॉक्टर प्रभा दसिला, वैद्यकीय शैक्षणिक विभाग.
अरुण शेठ साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. अभिनंदन आणि धन्यवाद. सन्माननीय सीमा त्रिवेदी व्यवसाय आणि साहित्यिक विभाग आमंत्रित मंचावर उपस्थित. अभिनंदन, धन्यवाद. सन्माननीय तेजी घोष व्यवसाय विभाग उपस्थित. सन्माननीय कुमारी अनुष्का कोठेकर शैक्षणिक विभाग अभिनंदन. जोरदार टाळ्या हिच्यासाठी खास. अभिनंदन, धन्यवाद. सौ राज अलोनी शैक्षणिक विभाग आणि प्रत्येक लेख ही खरंच गौरवास्पद कार्य करते समाजात. तिचाच सन्मान या मंचावरती होतोय या प्रतिष्ठित मान्यवरांच्या शुभ हस्ते. अभिनंदन, धन्यवाद. सन्माननीय सौ हेमाली म्हात्रे सांस्कृतिक विभाग. टाळ्यांचा आवाज आहे जोरदार, जोरदार टाळ्यांचा आवाज. सन्माननीय डॉक्टर मानसी ठाकूर वैद्यकीय शैक्षणिक विभाग. जोरदार टाळ्यांचा आवाज. अभिनंदन आणि धन्यवाद. सन्माननीय डॉक्टर निवेदिता श्रेयांश शैक्षणिक विभाग आमंत्रित मंचावर. लोकमत आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या समन्वयानं संतोषी शर्मा सामाजिक क्षेत्र विभाग उपस्थित. संतोषी शर्मा. टाळ्यांचा आवाज होते जोरदार. आणि खरंच आपलं सगळ्यांचं भाग्य आहे की आपल्या सर्वांचे आवडते लोकनेते श्री रामशेठ ठाकूरजी यांच्या हस्ते आपल्याला सगळ्यांना सत्कार मिळतोय, सन्मान मिळतोय. खरंच दुग्ध शर्करायुक्त योग आहे हा. उपस्थित विद्वज्जन, मंच पर उपस्थित सभी विद्वज्जन, गुरुजन, आमंत्रित अतिथि वृंद, समस्त भाई और संपूर्ण मातृशक्ति, आप सभी को सादर वंदन. जय श्री कृष्ण. हम सभी के लिए भगवान ने कुछ न कुछ कला और शक्तियां सबको भरपूर दी हैं, लेकिन कुछ उत्साहवर्धन की कमी से थोड़ा सा पीछे रह जाते हैं. मैं आभार व्यक्त करना चाहती हूँ कि आज इन सभी ने हम सभी मातृशक्ति को इतना उत्साह बढ़ाया और सम्मान दिया. और सभी बहनों से ये विशेष निवेदन कि मंजिल उसी को मिलती है जिसमें जान होती है. मंजिल उसी को मिलती है जिसमें जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आप सभी अपने हौसले बुलंद रखिए और उन्नति की ओर अग्रसर होने के मार्ग को ढूंढिए और आगे बढ़िए. हम सभी के साथ इनका साथ और इनका हाथ हमारे सर पर है. हम सदैव आगे की ओर बढ़ते रहेंगे. इसी शुभकामना के साथ इस पूरे परिवार के लिए हार्दिक शुभकामना देती हूँ और इस सामाजिक मंडल के लिए बहुत 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 धन्यवाद प्रकट करती हूँ. जय श्री कृष्ण. मानसी पाटील उपस्थित आहेत. आता आत्ताच आल्यात त्या. या समोर समोर.
त्यांची पूर्ण टीम आली आहे. ओके, त्यांचंही आपण कौतुक करूया, त्यांचंही कौतुक करूया. धन्यवाद, धन्यवाद. आसमा सय्यद प्लीज मंचावरती आमंत्रित. त्यांच्या बिहाफ आलेत का? हो, शलाका पवार. जयश्री पाटील ते उपस्थित आहेत ना, त्यांना 2 शब्द बोलण्याची मी विनंती करतो. जयश्री पाटील आहेत? प्लीज प्लीज सर्व मान्यवरांना विनंती काही बसून घ्या, सर्वांनी विराजमान. मंचावरील प्रमुख पाहुणे, उपस्थित प्रमुख पाहुणे, माझ्या सर्व भगिनींनो, लोकमत आणि रामशेठ ठाकूर समाज मंडळ यांच्या संयुक्त प्रोग्राम आम्हाला आज सत्कार केलेला आहे आणि त्या सत्काराबद्दल खरोखर आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आज सत्कार केल्यामुळे एक आणखीन मोठी जबाबदारी आमच्यावर पडलेली आहे की आम्ही असंच समाजकार्य पुढे आणखीन करत राहावं आणि नक्कीच आम्ही ही जबाबदारी पूर्ण करू. अतिशय उत्कृष्ट असा हा प्रोग्राम दोन्ही लोकमत आणि रामशेठ ठाकूर समाज मंडळ यांनी हा उपस्थित केलेला आहे आणि खरोखरच आम्ही त्यांचे आभार मानतो. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्वांचं खरंच सन्मान आणि अभिनंदन. मी मिसेस गीता गुप्ता, योग केंद्र जो है अपना आरोग्य सेवा समिति न्यू पनवेल में, जो न्यू पनवेल खांडा कॉलोनी और ऑनलाइन वर्ग ऐसे सब चलता है, तो न्यू पनवेल की विभाग प्रमुख हूँ मैं. और सबसे पहली बात, आनंद की बात कि आज मुझे ये हो रही है कि यहाँ पर महिलाओं को सम्मानित किया जा रहा है. और ठाकुर सर यानी कि आदरणीय श्री रामशेठ ठाकुर सर, और जिन्हें हम प्यार से दादा अभी बोलते हैं, प्रशांत ठाकुर सर जी, और साथ ही में सभी यहाँ पर उपस्थित हमारे आदरणीय अतिथिगण, घरत मैडम एंड अपना डॉक्टर मैडम कविता चौतमाल मैडम, सबसे हमेशा मैं मिलती रहती हूँ और मिलके बहुत अच्छा लगता है. कारण ये कि मैंने प्रशांत सर को हमेशा देखा है, दादा को, कि छोटे हों या बड़े हों सबके कार्यों को विशेष रूप से देखते हैं और उनका सम्मान करते हैं, उनका सत्कार करते हैं, उनको उनका गौरव करते हैं. इसी कारण हम महिलाएं हों या बच्चे हों या बड़े हों आगे बढ़कर काम करते हैं. क्योंकि कारण ये होता है, जब हमारा सम्मान होता है तो हमें ऐसा लगता है कि हमारे ऊपर और जिम्मेदारियां बढ़ गई हैं. जैसे कि अभी थोड़ी देर पहले मैंने सुना की जब कोई मराठी माणूस होतो की म्हणजे कोणी पुढे गेलं की त्याच्या टांग पकडून खिचतात खाली यायला बसवायला, बरोबर? तसा हिंदीमध्ये पण असतो, पण अग्रपूर्ण इंडियामध्ये आहे. लेकिन एक बात मैं बोलना चाहूँगी कि उसी पर छोटा सा एक वाक्य बोलना चाहूँगी. कुछ मेढक थे और दीवार पे उछल उछल के चढ़ने की कोशिश कर रहे थे. बाकी के बोले सब नीचे खड़े थे, वो लोग भी उछलना चाहे और चढ़ नहीं पा रहे थे, नीचे गिर जा रहे थे और उसको बोल रहे थे नीचे उतरा नहीं तो गिर जाएगा. लेकिन वो जो मेढक था ऊपर चढ़ता हुआ, वो किसी को डरा नहीं और धीरे धीरे करते हुए वो टॉप पे पहुंच गया. जानते हैं क्यों? क्योंकि वो मेढक गूंगा और बहरा था. उसको क्या लगा, सब मुझे प्रोत्साहित कर रहे हैं, तुम आगे बढ़ो, हम साथ हैं. लेकिन सब लोग बोल रहे थे नीचे उतर जा नहीं तो गिर जाएगा. उसी तरह से अगर हमें कुछ करना है तो हमें, जो लोग हमें पीछे खींचते हैं, तो हमें गूंगा और बहरा बनना पड़ेगा और अपने काम को आगे बढ़ाते हुए अपने लक्ष्य तक पहुंचना पड़ेगा. ऐसा मेरा विश्वास है कि अगर हम इस तरह से करेंगे तो हम जरूर आगे बढ़ेंगे. और बस ओके, हमारे संस्था के यहाँ पर अध्यक्ष आए हुए हैं, जोशी सर, और उपाध्यक्ष जाधव सर जी, और बहुत सारे हमारे योग शिक्षक आए हुए हैं. मैं सबको नमन करते हुए धन्यवाद व्यक्त करते. चला सर्वजण आपण उभे राहूया आणि वंदे मातरम.
वन्दे मातरम् वन्दे मातरम् सुजला सुफला मलयज शीतला सस्यश्यामला मातरम् वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् जय वंदे. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व सन्मानित लेकींचं कौतुक, खूप खूप कौतुक. मी सर्वांना विनंती करतो, सन्मानित लेकी प्लीज मंचावरती यायचं, एक छानसा फोटो होईल. बाकी कुणीही येऊ नका मंचावरती प्लीज. वयस्कर वरिष्ठ असतील त्या बसतील, सन्मानित ज्या लेकी आहेत. खरंच सर्वांचं योगदान अतुलनीय आहे, आकाशाला गवसणी घालणार आहे. मी पुन्हा एकदा लोकमत आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्यातर्फे सर्वांचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन करतो. असेच यशाला गवसणी घालत राहा. तुमचं योगदान या समाजाच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं अतुलनीय आहे आणि असंच राहू दे. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. या सगळे ज्या ज्येष्ठ आणि वयस्कर आहेत त्यांनी बसून घ्या प्लीज.